श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी, पूर्ण एनर्जी, पॉझिटिव्हिटी माझ्याशी कनेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हच असणार हे मला नक्कीच काय आहे माहिती. चला तर आपण आता रिडिंग करणार आहोत 5 तारखेला मकर राशीसाठी. मकर राशीसाठी आपल्या व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी ही एनर्जी कशी राहणार आहे मकर राशीसाठी. मकर राशीसाठी येणारे 5 तारीखची आहे ती कशी राहणार आहे. ओके. लव्ह रिलेशनसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे, तुम्हाला पॉझिटिव्ह असणार आहे, पण बंधन फील करत आहे, स्वतःला त्रास करून घेत आहे. काहीतरी असं आहे की लव्ह रिलेशनसाठी असावं किंवा एखादं प्रपोज तुमच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करत असावं तुम्ही. ह्यासाठी सुद्धा तुमच्यामध्ये काहीतरी असं आहे की जेणेकरून तुम्हाला त्रास होताना दिसत आहे की लव्ह रिलेशनचे कपल आहे तुमचं ते कंप्लीट व्हावं किंवा लवकरात लवकर आमचं मॅरेज व्हावं, अशा काही गोष्टी आहेत ते सुद्धा दिसत आहे. थर्ड पार्टी इथं तर काही दिसत नाहीये, पण आहे की लवकरात लवकर बंधन व्हावं तुमच्या दोघांमध्ये किंवा जेणेकरून तुम्ही पुढचं आयुष्य जगण्यासाठी तयार व्हावं, अशी एनर्जी तुमची दिवसभरात राहणार आहे. अजून एनर्जी जी दिसत आहे ती मुलाबाळांसाठी असावी किंवा स्वतःसाठी असावी, करिअरमध्ये सेटल होण्यासाठी असावी, कुठेतरी परदेशाला जाऊन तुम्ही सेटल होण्याचा विचार करत असावा, कुठेतरी नवीन बिझनेस स्टार्ट करण्यासाठी असावा, नवीन नोकरी तुम्ही शोधत असावा, अशी एनर्जी तुमची दिवसभरात दिसत आहे की ह्या संदर्भात तुम्ही काहीतरी विचार करत आहे, काहीतरी सेटल होण्यासाठी, सिलेक्शन होण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण हा दिवस तुम्हाला शुभ आहे. दिवसभरात कधीही तुम्ही याच्यासाठी ट्राय करू शकता. कष्ट आहे, तुम्हाला याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतील, प्रयत्न करावा लागेल. नक्कीच यात तुम्हाला यश मिळताना दिसत आहे. आणि आजची तारीख शुभ आहे की 6 तारीख आहे ती तुमच्यासाठी शुभ आहे. अशुभ आहे ती 5 आहे. 5 तारीख ही अशुभ आहे तुमच्यासाठी. आई जानाईच्या नावाने चांग भलं, रेणुकीच्या नावाने चांग भलं, जगदंबेच्या नावाने चांग भलं, तुळजाभवानीच्या नावाने चांग भलं. आई उधे उधे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहे. कौल उजवा आहे आणि पॉझिटिव्ह आहे सगळं. फक्त काय आहे माहिती आहे का, बॅलन्स क्रिएट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही बाहेर जाणे, शिफ्ट होणे, नोकरी संदर्भात असेल तर बघा, नोकरीला गेलं म्हणजे आपण एकटंच जाऊ शकत नाही. आपल्याबरोबर ही जे कागदपत्रे असतात ते सुद्धा क्लिअर असणं, अनुभव असणं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्यासोबत असणं हे गरजेचं आहे. फक्त असं अंतराळी राहायचं आणि तिथपर्यंत जायचं हे नाही. आपल्यामध्ये पूर्ण ती कपॅसिटी पाहिजे की तिथपर्यंत जाऊन आपण फक्त माघारी नाही आलं पाहिजे. आपलं काम सक्सेस झालं पाहिजे. त्याच्यासाठी जी प्रोसेस आपल्याला तयारी करायची आहे अगोदर ती पूर्णपणे केली पाहिजे. हे फक्त मी उदाहरण दिले. पण दुसरं जर अजून तुमचं कार्य असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला हेच टिप्स फॉलो करायचे आहेत, जेणेकरून तुमचं भविष्यात जाऊन काम कंप्लीट झालं पाहिजे. आज जर तुम्ही कोणतं कार्यासाठी जात असाल किंवा सफल व्हावं असं वाटत असेल आणि तिथपर्यंत जाऊन तुम्ही माघारी यावं असं होऊ नये. पूर्ण तयारी होणं आणि तिथपर्यंत जाणं हे तुम्हाला गरजेचं आहे. या डेकमधून आपण बघूया हे काय सांगत आहे तुम्हाला. डेथचं कार्ड आहे. काहीतरी संपणार आहे, काहीतरी नवीन सुरुवात होणार आहे. दिवस खूप छान आहे तुम्हाला या आजच्या दिवसामध्ये. संक्रमण, अतिसंक्रमण, अतिरिक्त गोष्टीपासून मुक्त ठराव, म्हणजे अतिरिक्त म्हणजे अति काही गोष्टी आहेत त्याच्यापासून. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं आहे की फक्त जाणे आणि येणे हे तुमचं कार्य नाही. त्यामध्ये ठोस काहीतरी असं असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला भविष्यात जाऊन किंवा आज दिवसभरात जाऊन त्याचं काहीतरी रिस्पॉन्स तुम्हाला त्या गोष्टीकडून मिळाला पाहिजे. हे तुम्हाला दिवसभरात लक्षात ठेवायचं आहे. मुक्त ठेवा. निर्णय सुद्धा, यस, निर्णय घेण्यासाठी सुद्धा आजचा दिवस चांगला आहे. निर्णयही तुम्ही घेऊ शकता. डेथचं कार्ड आहे आणि शुभ दिवस आहे तुम्हाला 6, अशुभ आहे 5. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.